श्री सद्गुरू ब्रह्मचैतन्य श्री गोंदवलेकर महाराज म्हणतात, भगवंताचं नाम ही ठिणगी आहे. ती फुलवली तर सबंध जग भरून जाईल एवढी मोठी होऊ शकते. ज्याप्रमाणे अग्निहोत्र्याच्या कुंडामधील अग्नी थोडा धुगधुगीमध्ये असतो, त्यावर फुंकर घालून त्याचा जाळ करता येतो, त्याप्रमाणे आपण नामाची ठिणगी जागृत ठेवू. त्या ठिणगीचा जाळ करणारा उत्पन्न होईल आणि तो जाळ जगभर पसरेल. प्रास्ताविक. नामस्मरण म्हणजे देवाच्या नावाची आठवण करण्याची क्रिया. नामजपाची क्रिया. नामस्मरणाची क्रिया पुरातन काळापासून प्रचलित आहे. भगवान शंकर, वाल्मिकी, अंबरीश, प्रल्हाद, ध्रुव, आद्य शंकराचार्य, मीराबाई, चैतन्य महाप्रभू, नामदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, चोखामेळा, नरहरी, गोरा, गोंदवलेकर महाराज, शेगावचे गजानन महाराज, साईबाबा आणि विविध धर्मातील आणि आध्यात्मिक संप्रदायातील असंख्य महात्म्यांनी नामसाधना केली आणि तिचा उपदेश केला. महात्मा गांधी देखील नामस्मरण करीत. नामस्मरणाला जगभरातील बहुतेक आध्यात्मिक परंपरांमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. परंतु आजच्या काळात तर नामस्मरणाला विशेष महत्त्व आहे. अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे महत्त्व जाणून घेण्याची आज निकड आहे. कारण त्याद्वारेच मानवतेची कोसळती इमारत सावरणं शक्य आहे. नामस्मरणाचा उपदेश देण्याची माझी इच्छा नाहीये. फक्त त्याविषयीची माझी मतं वाचकांसमोर मांडायची आहेत. नामस्मरण किंवा नामजप हे आत्मज्ञानाचं साधन आहे. पारंपरिक भाषेत बोलायचं तर नामस्मरण किंवा जप हा ईश्वराची प्रचिती घेण्याचा मार्ग आहे. ईश्वरी साक्षात्काराचा मार्ग आहे. जपमाळ घेऊन जप करणारी धार्मिक, भाविक माणसं आपण हर घडी पाहतो. नामजप वेगवेगळ्या प्रकारे विविध पद्धतीने केला जातो. तसंच जप वेगवेगळ्या वेळी विविध प्रकारच्या जपमाळांवर आणि वेगवेगळ्या नामांनी केला जातो. त्याचप्रमाणे जप संख्येचं उद्दिष्टही एकच नसतं. उदाहरणार्थ 13 कोटी, 13 लाख, 3.5 कोटी वगैरे वगैरे. आणखी एक बाब अशी की कधी नामस्मरण ऐहिक किंवा व्यावहारिक इच्छापूर्तीसाठी केलं जातं, तर कधी निष्काम भावनेनं. माझ्या अल्पमतीनुसार नामस्मरण करणं हेच अत्यंत महत्त्वाचं आहे. तेच सर्वोच्च प्राधान्यानं करण्यासाठी इतर नियम, अटी, तांत्रिकता यांना तुलनेनं गौण स्थान आहे. या ठिकाणी विविध नामसांप्रदायिक परंपरा आणि त्यांचे अनुयायी यांच्याविषयी अत्यंत आदर आणि कृतज्ञता व्यक्त करून एक बाब सर्वांच्या नजरेला आणून देणं अत्यावश्यक आहे. ती बाब म्हणजे आजच्या काळात केलेलं नामस्मरण हे केवळ ईश्वर प्राप्ती व आत्मज्ञानच नव्हे, तर भौतिक समृद्धीही साध्य करणारा आहे. नामस्मरणाचा हा सामाजिक परिणाम हाच ह्या पुस्तकाचा मुख्य आणि प्रतिपाद्य मुद्दा आहे. या मुद्द्यावर भर देण्याचं कारण असं की नामस्मरणाचे सामाजिक परिणाम कसे होतील याची प्रक्रिया मला समजू आणि दिसू लागलीये. नामस्मरणाद्वारे सामाजिक कल्याण सर्वसाधारणपणे अशा तऱ्हेनं घडेल. एक म्हणजे आंतरिक प्रकाशाची अनुभूती येईल. या अनुभूतीचं वैशिष्ट्य म्हणजे जीवन निर्भय, निस्वार्थी आणि सहृदय बनेल. 2 म्हणजे उपरोक्त अनुभूती दृष्टिकोन, विचार आणि संबंधित व्यावसायिक कर्तव्यात उतरू लागेल. त्यामुळे विचार आणि कृती जगाच्या वा समाजाच्या कल्याणाच्या बनत चालल्याचं अनुभवास येईल. तिसरी गोष्ट म्हणजे आत्मज्ञानाचा, आत्मप्रचितीचा म्हणजे स्वतःच्या अमर स्वरूपाचा उत्कट आनंददायी अनुभव येईल. या अनुभवाला वैयक्तिक जाणीवेच्या पातळीवरील अनुभव म्हणता येईल. 4 म्हणजे सर्वांची अंतर्याम जोडणारी अखंड वास्तवता, जीवनाचंही जीवन, चैतन्याचं चैतन्य प्रत्यक्षानुभूतीस येईल. तसंच ही अखंडता व्यक्ती व्यक्तींमधील
आणि राष्ट्रांमधील आणि अन्य प्रकारच्या संबंधांमधील ऊर्ध्वगामी, विधायक आणि कल्याणकारी स्थित्यंतराच्या म्हणजेच उदात्त परिवर्तनाच्या रूपात प्रगट होईल. हे संबंध प्रत्यक्षात समंजस, प्रेमळ आणि उत्कट होत जातील. 5. वैयक्तिक दुराग्रह, संकुचित आणि समाजघातकी मनसुबे आणि कारस्थानं यांचा पराभव होऊन विशाल दृष्टी आणि वैश्विक कल्याणाची भावना यशस्वी होईल. त्याचप्रमाणे नामस्मरण करणाऱ्याचं अस्तित्व स्थित्यंतरित होतं. जणू काही काचेच्या बल्बचं रूपांतर त्यांच्या अंतर्यामीच्या विजेमध्ये व्हावं तसं. यामुळं नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीचा मुक्तिदायी प्रभाव इतरांवर पडेल. ज्याप्रमाणे एका बल्बच्या विजेमुळे इतर बल्ब देखील पेटतात तसा. काही लोक नामस्मरणाविषयी किंवा नामजपाविषयी असा प्रतिवाद करतात की नामजप करणाऱ्या लाखो लोकांना कोणताही लाभ झाल्याचं आढळत नाही. मग नामस्मरणाला का महत्त्व द्यावं? स्वतःच्या मुद्द्याला पुष्टी देण्यासाठी ते जप करीत भिक्षा मागणाऱ्यांचं उदाहरण देतात. पुष्कळांना नामजप हा निरुपयोगी आणि निरर्थक चाळा वाटतो. काहींना तर नामजप हा वेडपटपणाच वाटतो. काहींच्या दृष्टीने हजारो कर्तृत्ववान, बलाढ्य वा श्रेष्ठ पुरुषांनी नामजपाचा अजिबात आधार न घेता इतिहासावर स्वतःचा ठसा उमटवलेला असतो. साहजिकच त्यांच्या मते नामस्मरणाला काहीच महत्त्व राहत नाही. काही जण अजून वेगळी भूमिका घेऊन म्हणतात की सत्याच्या प्राप्तीचे मार्ग पुष्कळ असू शकतात. फक्त नामस्मरण हाच तो मार्ग आहे असं म्हणणं योग्य नाही. ईश्वरावर श्रद्धा ठेवून वा न ठेवता सत्याची प्रचिती येऊ शकते. ह्या प्रतिवादांचं वा शंकांचं निरसन करणारी स्पष्टीकरणं उपलब्ध आहेत, पण ती आत्मज्ञानी लोकांच्या अंतःचक्षूंना दिसलेल्या दर्शनावर आणि पुनर्जन्माच्या संकल्पनेवर आधारित आहेत. कर्मफल सिद्धांतावर आधारलेली आहेत. त्यांची यथार्थ जाण व्यक्तीच्या विकासावर अवलंबून असते. परंतु तरीही या शंकांचं स्पष्टीकरण करण्याचा प्रयत्न करायला हरकत नाही. साधी बाब अशी की केवळ भिकाऱ्याप्रमाणे लक्तर नेसलेली व्यक्ती सकृतदर्शनी भासते तशी लाचार आणि असहाय्य वा भिकारी असतेच असं नाही. भिकाऱ्याच्या रूपात अत्यंत समर्थ म्हणजेच अंतःसामर्थ्यानं श्रीमंत असे साधू, संन्यासी किंवा मुनी देखील असू शकतात. सोपं नामस्मरण हे एखाद्या साध्या विजेच्या बटनाप्रमाणे आहे. एक बटन दाबताच शेकडो बल्ब पेटून संपूर्ण वातावरणात प्रकाशाचा झगमगाट होतो. त्याप्रमाणे नामस्मरणाने अंतःकरणात, मनात, बुद्धीमध्ये, चित्तात वगैरे जाणीवेच्या सर्व प्रांतात प्रकाश पडतो. नामस्मरण म्हणजे वैयक्तिक, धूसर आणि संकुचित अस्तित्वातून वैश्विक प्रकाशमान अस्तित्वात जाण्याचं महाद्वार आहे. तसंच त्या अस्तित्वाचाही ते प्राणवायू आहे. जमिनीवरील माणसाला वा खोल समुद्रात शिरलेल्या पाणबुड्याला प्राणवायूचं जसं सारखंच महत्त्व असतं, तसंच सामान्य व्यक्तीला आणि महापंडित, महायोगी आणि महर्षी या सर्वांनाच नामस्मरणाचं महत्त्व सारखंच असतं. त्यामुळे नामस्मरण हा चाळा किंवा वेडपटपणा नाही. आपण जेव्हा अनेक श्रेष्ठ व्यक्ती नामस्मरण करत नसल्याचं पाहतो, तेव्हा त्या व्यक्तींचं मोठेपण पूर्वजन्मीच्या तपस्साधनेनं प्राप्त झालेलं असतं हे लक्षात घ्यायला हवं. त्याचप्रमाणे सध्याच्या जन्मामध्ये नामस्मरण न करणारे बलाढ्य आणि मोठे लोक देखील पूर्वजन्मांमध्ये नामस्मरण करत असू शकतात. त्याचप्रमाणे पूर्वीच्या काळी अनेक प्रकारचे साधना मार्ग प्रचलित होते. या मार्गांनी विकासाचे काही टप्पे पार पडतात. आजही पूजा, ध्यान, व्रत वगैरे मार्ग प्रचलित आहेत. यापैकी एक वा अनेक मार्ग देखील त्यांनी सद्य वा पूर्वजन्मी अनुसरलेले असू शकतात.
तसंच त्यांच्या भावी जीवनात त्यांच्याकडून नामस्मरणाचा टप्पा गाठला जाण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे सध्या नामस्मरण न करणाऱ्या व्यक्ती खऱ्या अर्थानं नामस्मरणापासून वंचित आहेत असं म्हणता येत नाही. शेवटी एक मुद्दा नीट लक्षात घ्यायला हवा. पूर्वजन्म आणि कर्मफल सिद्धांताचा आधार घेऊन निव्वळ एखाद्या जातीत जन्मल्यामुळं वा अन्य कोणत्याही कारणामुळं येणाऱ्या समाजातील कोणत्याही घटकांच्या वा व्यक्तींच्या हलाखीस मी दुजोरा देत नाही, अनुमोदन देत नाही, समर्थन करत नाही. मला असं वाटतं की हलाखीच्या परिस्थितीने खचून न जाता जन्म पुनर्जन्माच्या आणि कर्मफल सिद्धांताच्याही पलीकडे असलेल्या स्वरूप स्थितीशी तादात्म्य पावणं आवश्यक आहे. त्यामुळेच आणि त्याद्वारेच जन्ममृत्यूमुळे प्राप्त होणाऱ्या अहंकारजन्य सुखदुःखाच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळू शकेल. त्याचप्रमाणे अशा तऱ्हेने स्वरूप स्थिती प्राप्त होण्यानंच वैश्विक कल्याण म्हणजेच समृद्धी आणि प्रगल्भता प्रत्यक्षात येऊ शकते. या विश्वकल्याणालाच मी उत्तम जीवन किंवा इंग्रजी परिभाषेत सुपर लिव्हिंग म्हणतो. या ठिकाणी आणखी एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा. उपरोक्त स्पष्टीकरण वा विधानं काहींना एकदम पटणार नाहीत. पूर्वी मलाही पटली नसती, परंतु ती एकदम न स्वीकारता वा एकदम फेकून न देता जर सातत्यानं नामस्मरण केलं तर कालांतरानं त्यांची सत्यासत्यता निश्चितपणे पडताळून पाहून सत्याची प्रचिती घेता येईल. कारण आपल्या बुद्धीनं म्हणजे अहंभावानं किंवा देहबुद्धीनं जे ज्ञान आणि अनुभव प्राप्त होतात ते जाणीवेच्या 3 स्तरातून येणाऱ्या संवेदनांमुळे होतात. हे 3 स्तर किंवा ह्या 3 पातळ्या म्हणजे झोप, स्वप्न आणि जागृती. ह्या 3 पातळ्यांमधून त्रिमितींचं आणि 3 काळांचं ज्ञान शक्य असतं. लांबी, रुंदी, उंची आणि तज्जन्य गुणवैशिष्ट्य आणि भूत, भविष्य, वर्तमान काळातील घटना यांचे परस्पर संबंध आपल्याला समजू शकतात. या उलट उपरोक्त स्वरूप स्थिती किंवा ईश्वर 3 काळांच्या संकल्पनेत वर्णन करता येण्यासारखा नाही. त्याचप्रमाणे स्वरूप स्थिती किंवा ईश्वर बुद्धिगम्य परिमाणांमध्येही बसत नाही. त्यामुळे ईश्वराचं वर्णन शक्य नाही आणि केवळ तर्काच्या जोरावर त्याचं आकलनही शक्य नाही. बुद्धीच्या योगानं माणूस ईश्वराच्या समीप जाऊ शकतो हे खरं आहे, परंतु बुद्धीच्या त्या पायऱ्यावरून उडी मारल्याशिवाय स्वरूप स्थितीच्या अमृत प्रवाहात तो पडत नाही. हा बुद्धीला नाकारण्याचा प्रकार नाही, बुद्धीचा सुयोग्य वापर करून तिच्या अतीत जाण्याचा प्रकार आहे. यावरून असं लक्षात येईल की स्वरूप स्थितीच्या वा ईश्वराच्या ज्ञानाचा वा प्रचितीचा मार्ग म्हणजे नामस्मरणामध्ये स्वतःचं सर्वस्व जे संकुचित असतं ते समर्पित करणं. या पद्धतीनंच कालातीत, परिमाणातीत आणि जाणीवेच्या अतीत, जाणीवेच्या 3ही पातळ्यांच्या अतीत चराचर जोडणाऱ्या आणि नियंत्रित करणाऱ्या स्वरूप स्थितीची वा ईश्वराची प्रचिती येऊ शकते. या साऱ्या विवेचनावरून वैयक्तिक आणि वैश्विक समृद्धी आणि प्रगल्भता यांचा आविष्कार नामस्मरणाशी कसा संलग्न आहे हे काही प्रमाणात तरी स्पष्ट झालं असेल. नामस्मरण म्हणजे प्रत्यक्षात मोठ्यानं वा स्मरणपूर्वक देवाचं वा सत्याचं वा गुरूचं नाव जपणं. किंबहुना ज्या नावाच्या स्मरणानं स्वतःच्या क्षुद्र किंवा अपुऱ्या वा संकुचित प्रतिमेच्या पलीकडे स्वतःच्या मूळ स्थितीमध्ये स्वरूप स्थितीमध्ये जाण्यास सहाय्य होतं ते नाव स्मरणं, जपणं म्हणजे नामस्मरण. अशा तऱ्हेनं नामस्मरण करणं
आणि नामात प्रतिक्षणी विरून जाणं, म्हणजेच स्वतःच्या क्षुद्र अस्तित्वाच्या प्रभावातून, क्षुद्र अस्तित्वातून मुक्ती आणि स्वतःच्या खऱ्या स्वरूपाची वा सत्याची प्रचिती होय. कोणत्याही धर्माचे, संप्रदायाचे, पंथाचे, विचारसरणीचे अनुयायी असोत वा जगाच्या कोणत्याही भागातील कोणतेही लोक असोत, ते जप करू शकतात, नामस्मरणामध्ये रंगून जाऊ शकतात आणि नामस्मरणात समरसून जाऊ शकतात. त्यांना त्यांच्या गुरूंचं किंवा देवाचं नाव त्यांच्या प्रथेनुसार, परंपरेनुसार घेता येतं. ज्याप्रमाणे उगवता सूर्य स्वतःचा प्रकाश पाडण्यासाठी योजना आखत नाही वा अशा तऱ्हेच्या योजनेची अंमलबजावणीही करत नाही, त्याप्रमाणे नामस्मरण ही प्रक्रिया अशी आहे की तिच्यामध्ये साध्य, साधन आणि सिद्धी सर्व सामावले आहेत. संपूर्णतः समरसून वा समर्पित होऊन नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनाची नदी कोरडी राहत नाही. तिच्या पात्रातून अंतःप्रकाशाचा महापूर येतो. अशा व्यक्तीला कुटील कारस्थानं करावी लागत नाहीत. तथाकथित विश्वकल्याणाचे नियम लादण्यासाठी नाना प्रकारच्या खटपटी, लटपटी, लबाड्या, कुरघोड्या कराव्या लागत नाहीत. असल्या गोष्टी अज्ञान अंधकारात भरकटणारे, स्वयंघोषित, स्वयंप्रस्थापित असे वेगवेगळ्या क्षेत्रात स्वतःचा नेतेपणा लादणारे बुवा, पुढारी वगैरे लोक करत असतात. यावरून लक्षात येईल की नामस्मरण हे नामस्मरणासाठीच असतं, स्वतःशी तद्रूप होण्यासाठी असतं. वेगवेगळ्या व्यावसायिकांनी नामस्मरण केलं असता त्यांच्या क्षेत्रात कल्याणकारी सामाजिक परिणाम आविष्कृत होतात. हे आविष्कार म्हणजे सूर्याच्या किरणांसारखे किंवा फुलाच्या सुगंधासारखे त्यांच्या अस्तित्वांचे परिणाम होत. हा पुस्तक प्रपंच करण्याचं कारण म्हणजे भावी विश्वकल्याणाची गुरुकिल्ली आणि गाभा नामस्मरण आहे हे सूचित करणं. नामस्मरण हे खरोखरच अंतःप्रकाशाचं साधनही आहे आणि लक्षणही आहे. परंतु पुन्हा हे एक वार सांगायलाच हवं की ही बाब नामस्मरणानेच अधिकाधिक प्रकारच्या, उदाहरणार्थ नास्तिक, आस्तिक, विश्वासरहित वगैरे लोकांच्या अंतःकरणास पटू शकते. नामस्मरणानेच नामस्मरणामुळे येणारा वैयक्तिक अनुभव आणि नामस्मरणाचं वास्तव वैश्विक स्वरूप यांची प्रचिती येते. कारण नामस्मरणानंच सार आणि असार आणि आत्म आणि अनात्म यांचा बोध होतो. नामस्मरणानेच स्वतःच्या आणि इतरांच्या लहरी, कल्पना, छंद वगैरे शोषक वा समाजविरोधी बाबींचा स्वतःच्या मनावर पडणारा प्रभाव टाळता येतो. ह्या पुस्तकाचं प्रयोजन अगदी खरं सांगायचं झालं तर असं की ते मनात मावेनासं झालं आणि लिहिलं जाणं अपरिहार्य झालं. ईश्वर इच्छेनेच समाज कल्याणाची तळमळ लागली. ईश्वर इच्छेनेच नामस्मरणाच्या युगप्रवर्तक सामर्थ्याची अधिकाधिक खात्री पटत गेली आणि त्याच्याच इच्छेनं ही अंतःप्रचिती उत्स्फूर्तपणे शब्दबद्ध झाली. विश्वांतर्यामीचं सत्य विश्वाच्या रूपानं दृग्गोचर होतं, तसं नामस्मरण करणाऱ्याच्या अंतरेची अनुभूती रोजच्या व्यवहारात दृग्गोचर होते. दृग्गोचर विश्वाचं अस्तित्व सत्यापेक्षा आणि रोजच्या व्यवहाराचं अस्तित्व व्यक्तीच्या अनुभूतीपेक्षा वेगळ्या पातळीवर असतात. वाचकांना अशी नम्र विनंती आहे की त्यांनी ह्या पुस्तकातील मजकुरावर विश्वास ठेवू नये. त्याऐवजी नामस्मरणाचा अभ्यास, आचरण, अनुभव यांच्याद्वारे त्यामधील आशयाचा पडताळा घ्यावा. नामस्मरणाच्या संकल्पनेशी जे परिचित नाहीत त्यांनी रोज त्यांच्या सोयीच्या वेळी सुमारे 5 मिनिटं नामस्मरण करून सुरुवात करणं उपयुक्त ठरेल. ह्या काळात उदबत्ती वगैरेंच्या वापरानं प्रसन्नता आणून स्थिती अंगवळणी पाडणं बरं, पण ह्या नामस्मरणाच्या पूर्वअटी नव्हेत. एक लक्षात ठेवावं,
नामस्मरण वाढत गेलं की कधी कधी मनावर ताण येतो. असा ताण पडण्याचं कारण म्हणजे सांसारिक वा इतर बाबींमध्ये गुंतलेलं आपलं मन आणि नामस्मरण या दोघांमध्ये होणारी रस्सीखेच. ही रस्सीखेच क्लेशकारक असू शकते. परंतु हळूहळू वैयक्तिक संकुचित बाबींची ओढ कमी होते आणि ही रस्सीखेच आणि तज्जन्य त्रास नाहीसा होत जातो. यामधून पुढे मनाची स्थिरता, निर्भयता, निस्पृहता, शांती आणि आनंद अनुभवाला येतात. या अवस्थेमध्ये विविध तत्वज्ञानांमधील एकात्मतेची आणि प्रत्यक्ष विश्वाच्या एकात्मतेची जाणीव होते. या अवस्थेमध्ये किंवा या अवस्थेतून जाताना पुढे पुढे लक्षात येतं की नामस्मरणाच्या द्वारे भावी काळात संपूर्ण मानवजातीच्या रोजच्या जीवनातही न्याय आणि बंधुत्व आविष्कृत होतील.